छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा आज आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। शेतकऱ्यांसाठी ठाकरेंची सेना आता रस्त्यावर उतरलेली आहे। शेतकऱ्यांना मिळणारी मदत अपुरी असल्याचं ठाकरे सेनेचं म्हणणं आहे। कर्जमाफीचं काय झालं असा प्रश्नही ठाकरे सेनेनं उपस्थित केलाय। हे दृश्य आपण बघतोय। संजय राऊत त्याचबरोबर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे सगळे हंबरडा मोर्चासाठी संभाजीनगरमध्ये दाखल झाले आणि तेव्हाची दृश्य आपण बघतोय। शेतकऱ्यांसाठी ठाकरेंच्या सेनेचा हा मोर्चा आहे। आजचा हंबरडा मोर्चा जो आहे हा शेतकऱ्यांचा आक्रोश हंबरडा हा फक्त देवेंद्र फडणवीसांच्या पर्यंत नाही तर महाराष्ट्रातला हा आक्रोश हंबरडा दिल्लीपर्यंत पोहोचावा यासाठीचा मोर्चा आहे। मला सांगा 50,000 हेक्टरी ही मागणी आहे शेतकऱ्याची। नुकसान भरपाई दिलंय का? नाही दिलंय। कर्जमाफीची मागणी आहे शेतकऱ्याची, दिलंय का? आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। पद्मेश, आता नेमकं मोर्चाच्या ठिकाणी काय काय घडतंय आणि कोण कोण नेते तिथे उपस्थित आहेत? रिद्धी, सध्या आपण क्रांती चौकामध्ये आहोत आणि क्रांती चौकामध्ये तू पाहू शकतेस की संपूर्ण मराठवाड्यामधून अनेक जे शिवसैनिक असतील त्याचबरोबर शेतकरी असतील ते आता हळूहळू जमायला लागलेत। जवळपास संभाजीनगरमधून पण अनेक कार्यकर्ते, त्याचबरोबर बाहेरच्या म्हणजे जिल्ह्यातून म्हणजे धाराशिव असेल किंवा बाजूचा लातूर असेल, जालना असेल, तिथून देखील अनेक जे शिवसैनिक आहेत ते आता इथे हळूहळू क्रांती चौकामध्ये जमायला सुरुवात झालेली आहे। मुंबईतील खासदार अरविंद सावंत असतील ते अनेक आमदार खासदार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार प्रवीण स्वामी आहेत। सर, काय सांगाल, आज तुम्ही संभाजीनगरमध्ये आलात, भव्य दिव्य मोर्चा आहे, काय सांगाल? आपल्या सगळ्यांना माहित आहे की गेल्या मे पासून ते सप्टेंबर 25 पर्यंत या संपूर्ण मराठवाड्यामध्ये न भूतो न भविष्यती अशी अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमध्ये लाखो हेक्टरवरची पिकं नष्ट झालेली आहेत, लाखो हेक्टरची जमीन खरडून गेलेली आहे। संपूर्ण शेतकरी भुईसपाट झालेला आहे, खचून गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार वारंवार फसव्या घोषणा करत आहेत आणि त्या फसव्या घोषणाच्या विरोधामध्ये आज हंबरडा आंदोलन तमाम मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं आणि शिवसेनेच्या वतीनं पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि आम्ही सर्व आमदार आणि खासदार आणि पदाधिकारी यांच्या वतीनं सरकारपर्यंत आमचा आवाज पोचवावा यासाठी आंदोलन करीत आहोत। नक्कीच आपण पाहिलं तर फक्त मराठवाड्याचे आमदार नाही तर संपूर्ण राज्यभरातील काही आमदार आता हळूहळू या मोर्चाला आलेत। उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी इथे येतील, कारण हजारोंच्या संख्येने जे शिवसैनिक आहेत, कार्यकर्ते गोळा झालेत। घोषणाबाजी जोरदार होते रिद्धी, कारण आता हॉटेल रामा जवळपास 10 मिनिटावरतीच आहेत। थोड्या वेळात उद्धव ठाकरे येतील, संजय राऊत असतील, ओमराजे निंबाळकर असतील आणि आता या मोर्चाला सुरुवात देखील होईल। अगदी पद्मेश, हा मोर्चाचा मार्ग नेमका कसा असणार आहे? स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत हे मोर्चेकरांशी बोलणार का, संवाद साधणार का? रिद्धी, मोर्चाचा मार्ग आपण पाहिला तर हा जो मध्यवर्ती असलेला क्रांती चौक इथून गुलमंडी जवळपास 1.5 किलोमीटर हा मोर्चा आहे, हा चालणार आहे आणि उद्धव ठाकरे सध्या हॉटेल रामा येथे विश्रांती घेत आहेत। तिकडून ते त्यांच्या गाड्यांचा ताफा येईल, ते क्रांती चौकात येतील। अनेक जे आमदार आणि खासदार पुढे असतील, अनेक जे मागे कार्यकर्ते असतील। इथून आपण 1.5 किलोमीटर जे उद्धव ठाकरे स्वतः चालणार आहेत, स्वतः हंबरडा मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, तिथे गुलमंडीचे इथे सभा होणार आहे, छोटेखानी सभा होणार। तिकडे उद्धव ठाकरे फक्त भाषण करतील, शिवसैनिकांना संबोधित करतील, टीका करतील विरोधकांना आणि कुठेतरी आपण पाहिलं तर तिथे तू पाहू शकतेस की मोठ्या प्रमाणात आता गर्दीमध्ये देखील हळूहळू जमायला सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे थोड्या वेळात येतील। हा जो मोर्चा आपण पाहिला ही मध्य ठिकाण आहे या संभाजीनगर मधलं। हळूहळू लोक आता जमा व्हायला लागलेत, जालन्यावरनं लोक येत आहेत, काही लोक ते विदर्भामधून देखील रिद्धी आलेले आहेत आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील येतील आणि हा जो भव्य दिव्य मोर्चा आहे त्याला सुरुवात होईल आणि त्यानंतर जो गुलमंडी नंतर उद्धव ठाकरे हे इकडे छत्रपती संभाजीनगर मधील जे शिवसेना भवन आहे तेथे देखील जाणार आहे आणि तेथे देखील
त्या काही पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने उद्धव ठाकरे निघतील. तू आता पाहू शकतेस की चंद्रकांत खैरे आहेत, त्याचबरोबर अंबादास दानवे आहेत आणि अरविंद सावंत, अनेक जे आमदार खासदार सध्या हळूहळू आता या मोर्चाच्या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू प्रत्येकाचं तर भाषण देखील आता इथे थोडं मार्गदर्शन देखील आता प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. रिद्धी आता उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, ओमराजे निंबाळकर थोड्याच वेळात आता येतील. आगी काही नेत्यांचा उल्लेख पद्मेश आता तुम्ही केलात की या ठिकाणी खैरे आहेत किंवा अंबादास दानवे आहेत, त्यांच्याशी आपला संवाद होऊ शकतो का? त्यांच्याशी आपण या मोर्चा संदर्भात बोलू शकतो का? नक्कीच आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. आपण पाहिलं तर इथे चंद्रकांत खैरे आहेत, अरविंद सावंत आहेत, अनेक माजी आमदार सगळे आता हळूहळू आता खाली लोकांनाशी मार्गदर्शन करायला जात आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न देखील करूयात. तुम्ही पाहिलं तर सर काय सांगाल? सर काय सांगाल? आज भव्य दिव्य असा मोर्चा आहे. हा मोर्चा खूप मोठा आहे, खूप मोठा मोर्चा आहे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत हे शेतकरी बाबा इथे आलेले आहे, त्यांची काय अवस्था आहे ते पाहून घ्या. संपूर्णपणे त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये प्रचंड हानी झालेली आहे, पण या कोणाचंही लक्ष नाही आहे.